संध्याकाळच्या वेळेला जेव्हा छोटीशी भूक असते, तेव्हा हलकं-फुलकं काहीतरी खावंसं वाटतं. चटपटीत असावं, पण ज्याच्यामुळे कॅलरीज किंवा वजन वाढण्याची भीती नसावी, असं काहीतरी पाहिजे. तर असाच चटपटीत आणि डायट फ्रेंडली पदार्थ बनवण्याकरता इथे मी कांदा बारीक चिरून घेतला, टोमॅटो चिरून घेतला. कैरीचा सध्या सीझन आहे, त्याच्यामुळे कैरीसुद्धा बारीक चिरून घेतली. याशिवाय स्वीट कॉर्न, पनीर, टोफू हे सुद्धा अवेलेबल असतील, तर आपण बारीक कट करून घेऊ शकतो. आता हे सगळं चिरून झाल्यानंतर इथं मिक्सिंग बाउल घेतला. यामध्ये पहिले घातला कांदा, थोडीशी कैरी, भरपूर असा टोमॅटो, त्यानंतर हिरवी कोथिंबीर बारीक चिरून घेतली होती मी, ती घालतीये. सगळं एकदा छान मिक्स करून घ्यायचं. यानंतर यामध्ये मी घालणार आहे भाजलेले शेंगादाणे आणि लाल तिखट. शेंगादाणे ऑप्शनल आहेत. त्यानंतर चाट मसाला आणि मीठ सगळं घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. कोथिंबीर, पुदिन्याची हिरवी चटणी मी बनवली आहे. त्यानंतर खजूर आणि चिंचेची चटणी यामध्ये घालतीये. आता हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं. हे जे मिक्सचर आहे हे 2 तास सुद्धा व्यवस्थित असंच राहतं. आता पदार्थ असेंबल करण्याकरता इथे मी वापरतीये खाकरा. जिरा खाकरा मी बनवलेला आहे. आपण घरी बनवू शकतो किंवा रेडीमेड आणला तरी सुद्धा चालेल. आणि ज्या प्रकारे मसाला पापड सर्व्ह करतात, त्या प्रकारे हे सलाड इथं वर असं पसरवून त्यावर शेव घालून आपण सर्व्ह करू शकतो. दुसरी एक पद्धत अशी आहे, की हाच जो खाकरा आहे, त्याचे छोटे-छोटे पीसेस करायचे आणि तयार केलेल्या मिक्सचरमध्ये ॲड करायचे. तयार केलेलं मिक्सचर आपल्याला जर जास्त प्रमाणात पाहिजे असेल, तर खाकरा कमी घालायचा आणि छान कुरकुरीत आपल्याला भेळसारखं हे खायचं असेल, तर यामध्ये अजून एखादा खाकरा आपण ॲड करू शकतो. खाकऱ्याचे तुकडे खूप बारीक करायचे नाहीत, थोडेसे जाडसर ठेवले तर ते छान कुरकुरीत राहतात. तर अशा प्रकारे आपली खाकरा भेळ इथे तयार झालेली आहे. म्हणजे एक खाकरा आणि थोडंसं भेळेचं मिक्सचर याचा वापर करून आपण आज 2 पदार्थ बनवले. त्यात पहिला जो होता, तो होता मसाला खाकरा, मसाला पापडप्रमाणे बनवलेला आणि दुसरं जे आहे, ती आहे खाकरा भेळ. पुन्हा भेटूयात लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन पदार्थासह. थँक